संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे खुडूस येथे उभय रिंगण होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हे दुसरं गोल रिंगण असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार ज्योतिराम वाघ आणि जयवंत सिद्ध यांच्या जागेत भरवण्यात येणार आहे। पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे। ज्योतिराम वाघ जयवंत सिद्ध यांच्या जागेत हे रिंगण पार पडेल। ज्ञानोबाच्या पालखीचं खुडूसमध्ये दुसरं उभं रिंगण पार पडणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा शिस्त, भक्ती, नामस्मरण आणि सेवाभावाचा अनोखा संगम आहे। लाखो वारकरी रोजच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करतात। टाळ, मृदुंग, वीणा यांच्या सुरात अखंड कीर्तन सुरू असतं। तसेच चोपदारांच्या शिस्तीचे काटेकोर पालन करण्यात येतं। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यातील रथाचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे। पारंपरिक स्वरूप कायम राखत रथ अधिक मजबूत, आकर्षक आणि सुरक्षित बनवण्यात आलाय। रथावरील कोरीव काम, कलात्मक सजावट आणि देखणेपणा यामुळे त्याचे वैभव अधिकच खुलून दिसतंय। जेव्हा आमचा प्रवास 6 वाजता चालू असतो तेव्हा पहाटे 4 वाजता माऊलींची दूध आरती होती। दूध आरती झाल्यानंतर 6 वाजता प्रवासाला सुरुवात होती। तर पहिला विसावा कमीत कमी आम्हाला दिवसभरात जे 2 गावातलं अंतर असेल ते पार करायचं असतं। त्याच्यात 4 विसावे असतात। मग कीर्तन किती वाजता चालू? आम्ही उशिरा 9ला पोहोचलो तर 9ला कीर्तन चालू होतं, 11ला संपतं। 11च्या नंतर धूपारती होती। त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4ला उठून परत त्याचप्रमाणे चालू राहतात सोहळा। यंदाचा हा आगळा वेगळा हा रथ करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। याच्यामध्ये आपण कसं इलेक्ट्रो प्लेटिंग मध्ये आपण चांदीचा रथ बनवलेला आहे। फायबर बेस सगळं मटेरियल असल्या कारणामुळे तो वजनाला हलका आणि मजबूतीला एकदम दणकट आहे। याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे बारीक नक्षीकाम जे आहे ते अतिशय सुंदर आणि कुशल नक्षीकाम इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंदिरावरतील जे शुभचिन्ह आहे त्याचा याच्यात पुरेपूर वापर केलेला आहे। समोर मूर्ती माऊलींची आपण त्याला लावलेली आहे। मागच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे। एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव हा असा आहे, माऊलींच्या या रथाच्या या वारीमध्ये फार मोठं आकर्षण, एक लक्षवेधी आकर्षण वारकरी पर्यंत सगळ्यांचं झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।